आगमन झालेलं आहे. गुडलक संघाला आज सन्मानित केलं जाईल जरूर. आणि हा यस दमदार सलामी पहिल्या षटकात आला. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात, घणाघाती स्ट्रोक, वादळी विस्फोटक ध्वस्त फलंदाजी संघाला हा दमदार सिक्सर, सिक्सर किंग. अतिशय नेत्रदीपक ट्रॉफीज या या खेळाडूने स्पर्धेचं मला- वैशिष्ट्य आहे, स्पेशालिटी आहे. गोपेश म्हात्रे जी जरूर या ट्रॉफ्या ज्या बघतो त्या मोठमोठ्या ट्रॉफ्या असतात, लाखो रुपयाच्या पारितोषिकांना मात्र कुठेतरी फिक्या पाडतात. इतक्या चांगल्या ट्रॉफ्या असतात. हो हो यस पुन्हा एकदा इनसाइड आउट, कवचच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चांगलं चांगलं फील्डिंग, डिवाइड एक एक्स्ट्रा कव्हर लॉंगा बेंचमध्ये चांगलं फिल्डिंग. धंगाची धावसंख्या झाली 7 वर. चांगली सुरुवात केली. कमीत कमी 40 धावा पाहिजे. बघा मागच्या सामन्यामध्ये 27 धावा असताना देखील प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला होता. आता मात्र गुपेश थोडासा वातावरणामध्ये थोडासा थंडावा आलेला आहे, गारवा आलेला आहे. कदाचित गोलंदाजांना हे वातावरण पोषक असेल, काय म्हणाल? संयमी खेळ खेळावे लागेल, नो डाऊट सर. चांगला खेळ खेळायचा असेल तर मोठ्या फटक्याऐवजी एकेरी दुहेरी चौकार असे देखील लगावे लागतील. येस येस बॅकवर्ड पॉईंटला चांगलं फिल्डिंग. पॉइंटच्या दिशेने आपण Yes, पाहिलं असेल भानुदास म्हात्रे 90च्या दशकामध्ये चांगला खेळ खेळणारा एक जबरदस्त असा कप्तान गुडलक संघाचा भानुदास म्हात्रे. कॅप्टन पण गुडलक टीम नाही दिसत याच्यात ना. जी जरूर सर, जसजसे दिवस जातात तसं कुठेतरी थांबावं लागतं. Yes, नक्कीच. त्याच पद्धतीने गुडलक टीम देखील थांबावं लागलं सर. येस हो 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 पुन्हा एकदा खोदून काढलाय. आणि हा हो हो काय ग्रेट कॅच, सुपर कॅच. स्वतःला बॅलन्स केला आणि सूर्यकुमार यादव स्टाईल झेल घेतला सीमारेषे लगत. आणि धक्का क्रमांक पहिल्या विकेटचं बदन, पहिली एक्झिट आणि वन डाऊनची एंट्री. डीजे आणि सत्या पिक्चरमध्ये हा गाणं प्रदर्शित झाला होता. किशोरजी म्हात्रे यॉर्करचा बादशाह गुडलक टीमचा यांचं आगमन झालं आहे. गुडलक टीमची एक गोलंदाजी ज्या व्यक्तीच्या हातात सोपवली जायची तोच व्यक्ती इथे उपस्थित आहे. गुडलक टीम पूर्ण येईल. Yes, गजानन तत्पूर्वी बुवा बघा. गजाननजी दयाल पाटील अष्टपैलू कामगिरी. सकाळी वेगळी भूषा, आता मात्र वेगळी वेगभूषा, वेशभूषा काही समजत नाहीये. जी जरूर कधी कवी तर कधी कीर्तन. जे ने देके रवी ते देके कवी. क्या बात आहे. म्हणजे सूर्यही तिकडे जाऊ शकत नाही, पोत तर कवी पोचतो बरं का नाही गोपेश. जी सर, कवीला इतकी खोली असते ना की तो आकाशात देखील भरारी मारू शकतो, भूमीमध्ये पातळात देखील जाऊ शकतो सर. येस अतिशय ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आमचे गजानन पाटील, अजिंक्य पाटील यांचे पिताश्री. राईट आर्म महोदय विकेट तयार. षटक क्रमांक पहिला प्रगतीपद अवसाय द्या. ऑफस्टंप पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, स्क्वेअर ड्राईव्ह हो दी डिपिस्को पॉईंट. पुन्हा एकदा चेंडू झाली सीमारेषेलगत चांगलं फिल्डिंग केलंय. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या बहरली. धावा झाल्या 10 धावा, 1 बाद 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक प्रगतीपदावर. पहिल्या षटकाचा माग करताना गोलंदाज अजय. अजूनही बॉल बाकी आहेत वाटतं. किमान लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर. 3 षटकांचा सामना असेल. सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीचं एक घमासान धुमशान. हो 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 चांगला चेंडू. यस अप्रतिम डिलिव्हरी आणि पहिल्या षटक संपुष्टात. पहिल्या षटकात सुरुवात चांगली गुपेश म्हात्रे. जे जरूर पहिला षटक जर पाहिला, पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर अजयने कमबॅक केलं. पाहिलं अजय, गुडलक संघाकडनं अजय देखील खेळायचा. आज गुडलक संघ इथे पूर्ण येतोय तर अजयला आपली शैली जी आहे गोलंदाजीची ती पुन्हा एकदा आपलं काहीतरी कौशल्य दाखवायचं आहे. त्याच पद्धतीने गोलंदाजी केली आणि अजयने मात्र धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 10 आणि 1 गडी बाद केला. 10 धावा फक्त ह्याचमुळे आणि म्हटलं सर. दोन्ही संघासाठी मॅच फार क्रुशियल आहे. जो जी. जिंकेल तो जाईल फायनल मध्ये श्री गणेश या संघासमोर. जी, श्री गणेश संघ हा मोठा संघ आहे आणि त्यासमोर सोबत खेळत असताना चेरीदेव मित्रमंडळ आणि त्यानंतर साई मल्हार आजच्या घडीमध्ये रँकिंगमध्ये नंबर अव्वल स्थानावर असलेला हा साई मल्हार संघ आज नाही, खेळतोय. क्रिकेटच्या मैदानावर कुठलाही संघ मोठा नसतो. जी जरूर, पण आपण एका वर्षाचा रँकिंग काढला, आलेख जर काढला अच्छा, तर त्या आलेख मध्ये जर पाहिलं तर अव्वल येस दर्जावर- त्यांचे उल्लेखनीय कामगिरी होती जी, कॅलेंडर सर. वर्षात, कॅलेंडर इयर. यस सर, यस सर. चला बोर्डिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर निखिल. पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय विकेट. हो 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 पुन्हा एकदा पुल केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेच्या बाहेर, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, उत्तुंग बेबंद आकाशाला गवसणी घालणारा हा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. काय म्हणणार पटक्याबद्दल? वडील तबला वाजवायचे, हा मात्र गोलंदाजाची धुवा Yes. उडवतोय. पहा अप्रतिम फटका, क्लासिकल Yes. ड्राईव्ह.
जबरदस्त देखना फटका. यस गुपेश, तबल्यावर चाट आणि पकवाजवर थाप. येस सर. तर थाप जरा जोरातच असते ना हो. आणि हा पुन्हा एकदा मानके आणखीन एक दमदार षटकार की चौकार. चांगलं टायमिंग डीप मिड विकेटला. बहारदार, उल्लेखनीय, विश्वसनीय स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 20 वर, बरोबर ना? 20 रन्स. चार 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 इथून दिसतो आम्हाला, कॅमेऱ्याची मग गरज नाही. दशरथ दादा, मगाशा सत्रामध्ये सतीश रावत आणि अजिंक्य पाटील विचारत होतं सध्याच्या घडीमध्ये तुझा फेवरेट प्लेअर कोण, तर तृषान नो डाऊट अष्टपैलू खेळाडू का खेळाची भूमिका पार पडतो. त्यामुळे ते Yes, yes. शब्द माझ्या तोंडात निघाले आणि तृषानने खरं साबित करून दाखवलं सेमीफायनलच्या लढतीमध्ये. यस विथ धावा बोलकावर. आणि हा उलटा चेंडू घरामध्ये आउटसाईड द्या ऑप्शन बॅकवर्डला गेला असता. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या उसळी मारते. धावसंख्या 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 21. कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या, गावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, दमदार स्पर्धा. विघ्नेश्वर मित्र मंडळ आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी कॉलेज बॉय चषक 2026 हे बहारदार, शानदार, दमदार आयोजन. हो हो हो, आउटसाइड द पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, कमबॅक कसा करावा याचं हे ज्वलंत उदाहरण गुपेश. जी जरूर. व्यासपीठावर आपले पप्पा आहेत आणि पप्पांसमोर गोलंदाजी करत असताना कुठेतरी आपल्याला पप्पांनी दिलेले धडे देखील वापरावे लागतील. चांगलं कमबॅक करतोय. आदर्श घ्यावा लागेल. बाप से बेटा सवाई. हो हो हो, पुन्हा एकदा झालाय सीमारेषे बाहेर. काय टायमिंग बघा, बेमिसाल टायमिंग, लक्षणीय, दर्शनीय, विलक्षण, स्तुत्य फटका. संघाचा टोटल स्कोर झालाय 27. 27 धावा. हे दिन जोडीदार आहेत ना, एक सोंगडी आहेत, मित्र आहेत, एकमेकांच्या बरोबर कॉम्बिनेशन बरोबर बघा, बोलतात. गुपेश मात्र दुसरं षटक प्रगती बदल, एक षटक बाकी आहे. जी, म्हणजे जी. धावा किती होईल याचा अंदाज. जी आपण जरा- म्हटलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये Yes, धावा आपण- कमी होतात, Yes. परंतु त्यांनी आपलं जे आहे बोलणं याने याच्याकडे लक्ष संपूर्ण न देता- वर्चस्व दबाव झुगारून दिलाय. आणि हा नाव दे का ना ताव दे का, आणखीन एक दमदार सिक्सर. वॉट अ टायमिंग, ग्रेट फिनिशर. धावा झाल्या 33. का फुगडे समजत नाही काय, एक गाणे येतात रे गुपेश, माणूस वेडा होऊन जालो. जी. ज्याचं डोकं दुखतं ना त्यांना हे अजून डोकं दुखवेल असे गाणी. खरं म्हणजे कलियुग आहे, कलियुगामध्ये काय होईल, काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही सर. पहिला असेल आज आजच्या दिवसामध्ये जय संतोषी माता क्रीडा मंडळ, एकविरा क्रीडा मंडळ, राधाकृष्ण मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, अनुप स्मृती, कुणाल स्मृती, स्पॉट बॉय, जय मल्हार, साई मल्हार, गोल्डन, रांजन देवी, चैरदेव, कॉलेज बॉईज, संजोग स्मृती, असे 12 संघ खेळले. yes, yes, सर्वांना या स्पर्धेमध्ये भाग घेतला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. Yes, sir. पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही भव्य दिवस स्वरूपात असेल. 2027 2027. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला चेंडू गेलाय. स्क्वेलिक आणि मिडविकेट यांच्यामधून 34 धावा झाल्यात. आणि अजूनही बॉल बाकी आहेत. म्हणजे षटक, दुसरं फिनिश, लास्ट 5 बॉल रिमेनिंग. संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल बॉल. स्लो ओव्हर, डेथ ओव्हर, शेवटच्या षटकाचा माग करताना गोलंदाज. बॉलिंग मार्क होता यार गोलंदाजच्या भोवल्यावर, रॅम्बर उंबरट्यावर. आणि हा येस पुन्हा आउटसाईड द्या स्टंप बघा, लेगस्टिक करून आउटसाईड द्या स्टंप. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट स्विंग केलाय. आउटसाईड द्या स्टंप होता. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 35. दशरथजी जर याच्याकडे प्रणितकडे पाहिला ना, तर योगेश ज्या पद्धतीने गोलंदाजी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, गुगली चेंडू टाकत असतो त्या पद्धतीचं ह्याच्याकडे देखील तंत्रशुद्ध गोलंदाजी आहे. Yes, yes, नक्कीच. बोटांना चेंडूवर नाचवणं काय असतं ना, ते या प्रणितकडनं शिकावं. तुम्हाला क्रिकेट हे तंत्रशोधन टेक्निकचा वापर करावा लागेल. येस सर. येस हो, स्ट्रेट ड्राईव्ह, सुपर पंत फॉलो थ्रो मध्ये अफलातून फिल्डिंग. आणि त्या 4 धावा झाल्या असत्या कदाचित. फटक्यामध्ये ताकद होती, दम होता. प्रेक्षक लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट.
आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग मध्ये चेंडू असेल हवेमध्ये एलिव्हेशन होतं पण डिस्टन्स कमी पडलं आणि एक सोपा झेल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि विकेट जाईल. गाडी क्रमांक 35-52. तर समय सूचकता कशी असावी गोरज मूर्त चालू आहे. गोपेश म्हात्रे ज्यावेळी Yes, sir. किशोर कुमार आर डी बर्मन 1970 राजेश खन्नावर पिक्चराईज केलेला हा संगीत अप्रतिम. येस गोपेश म्हात्रे गोरज मूर्त म्हणजे ज्यावेळी गायी ज्यावेळी घराकडे परत येतात ना त्याला गोरज मूर्त म्हणतात. त्या मूर्तावर लोकांचे लग्न लागतात. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम पॉईंटला गेला चेंडू दमदार टायमिंग पॉईंटच्या डोक्यावरून चांगलं रनिंग बिनिंग चांगलं कॉलिंग चांगलं कोऑर्डिनेशन समन्वय समागम. धावा द्यायला केली 3 आणि धावसंख्या उसळली 38. शिकायला मिळतं. पाहूया पुन्हा एकदा खरं प्रणित. मग तुझा जन्म बॉलिवूडमध्ये व्हायला पाहिजे होता. ओ हो ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग मॅग्निफिशियंट व्हॉट अ बॉलिंग ट्रेमेंडस बॉलिंग आणि माझा डाव संपलाय. डावामध्ये झाल्या तब्बल 39 आणि जिंकण्यासाठी बाई 40 धावांचे टार्गेट. अवक सरासरी उलाढाल भांडवल 40 धावांची गरज. गुपेश काय म्हणणार धावा नक्कीच कठीण असतील का? थँक्यू. धावा ह्या कठीण देखील म्हणू शकतो कारण की गोलंदाज पाहिलं चरिदेव संघाकडे अप्रतिम गोलंदाज नाही, मगाशी बघितलं. येस सर. कॉलेज सारख्या पुराणाने झुंजविला. जी सर. त्यांच्या खऱ्या अक्षरशः सामना हिसकावून घेतला. परंतु साई मल्हार ह्या वर्षी शिस्तबद्ध खेळलेले Yes, yes, आहेत. नाही, लक देखील संधी देत आहेत. फॅक्टर पाहिजे तुमच्याकडे. जी, जरूर. जो बहादूर होते उन्हें किस्मत भी साथ देती है. क्या बात है सर. नाही सच्चे मजाक नाही मैं कर रहा. यस सर. यस सर. नक्कीच बहादुरों को किस्मत- भगवान भी साथ भगवान देते भी साथ देतो चप्पल फाड के देता है. जी. फक्त मेहनत करायला पाहिजे. मेहनत आणि सत्य सत्य यस सत्याचा मार्ग स्वीकारा. यस सर. बोलू ऐसे बोले ज्याने विठ्ठल डोले. त्यांनी अतिशय चांगलं गाणी आम्हाला पुरस्कृत दिल्याबद्दल पुन्हा एकदा आदेश डीजेवाले धन्य देतो. अशी साऊंड सिस्टम तुम्ही चला 40 धावा तुम्हाला ठोकायचे आहेत. टार्गेट तसं बघितलं कठीण आहे. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. याच्यानंतर फायनल जो श्री गणेश धावा धावून काढले जलद गतीनं. म्हणजे कोण बनेगा करोडपतीमध्ये कसं ते या असत ना टायमिंग. काय पाहिजे काय हे सर मात्र दिलीप पाटील अतिशय खुश आहेत एकदम. दिलीप पाटील म्हणजे कोपरगावचा हा दुसरा देवेंद्र फडणवीस आहे. ह्याला दुःख असू द्या सुख असू द्या बघूया. चला आमदार पळायला तर चालतील. आमच्याकडे मोदी साहेब आहेत. महापौर आमचा बसवणार. झाला स्कोर 40 धावांची गरज. कॉट आपण काय झालं 39 झाणार आहे. किती टार्गेट किती आहे त्यामुळे शेवटच्या त्या चेंडूवर धाव होती का नाही ना. ते विकेट म्हणजे 39 म्हणजे बरोबर 33-39 13 धावांचं इक्वेशन समीकरण स्किंग रन रेट.
चला हॅलो, या पहिला हॅलो. जोडा मैदानामध्ये जाईल. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. दशरथ दादा पंचांना जरा 2 मिनिटं आपण गुणलेखक थोडासा स्कोर थांबा अंपायर शेवटच्या जेवढे धाव होते की विकेट होती म्हणजे 40ला विन आहे. 13.33 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी ओव्हर. चला त्या टार्गेटचा पिच्छा करताना, रेटा लावताना, तगादा लावताना, सशिम लावताना संघ शेरीदेव आणि त्यांच्या विरोधात साई मल्हार अशी बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार, दोन टोक्यामध्ये घमासार, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन, अटी तटीचा सामना, दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. पहिला जोडा सक्रिय जोडी मैदानामध्ये आहे ना, बेनीची जोडी मैदानात. सलामीचा फलंदाज आणि नॉन स्ट्रायकरला असा हा भन्नाट जोडा. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. पहिला गोलंदाज, पहिल्या षटक प्रगतीपथावर. दशरथ दादा गुडलक संघाचे आणखीन एक खंदे फलंदाज, अष्टपैलू खेळाडू ज्याने 90च्या दशकामध्ये आपला कोपर करण्याचं नाव अरे उंचावलेलं बाबा आहे. बाबा, महागुरूंचे पाय लागले, पावन झालो आम्ही देखील, पावन झालो आमचं अहोभाग्य आहे. संतोषजी मात्रे यांचं आगमन झालेलं Yes, आहे. वेलकम सर. Mr. शँडी. गुडलक संघाकडनं येस आमंत्रित केलेलं आहे. नक्कीच. त्यांना आम्ही फायनलच्या मध्ये त्यांची जोडी आहे. एक देवेंद्र मोदी आणि दुसरा अमित शहा. हे कुठे गेले ते? दुसरा अमित शहा कुठे गेले? प्रदीप विचारे. त्यांची ही जोडी आहे, अतिशय विख्यात जोडी. चला कुठे गेले? चला चला पहिला षटक, पहिला पैंडू तयार, रिलीज करतील. हो हो येस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चांगलं टायमिंग आणि हा पहिला चौकार. चांगली दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. नेत्र दीपक, टायमिंग शुड बी एक्सलंट, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस ड्राईव्ह. 4 धावांनी संघाची धावसंख्या, दमदार स्टार संघाची धावसंख्या 4 वर, बिनबाद 4 4 पॉनन. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन विद्यमान बलाढ्य टीम, इकडे साई मल्हार, त्यांच्या विरोधात विपक्ष राईट आर्म होते विकेट तयार. हो येस, आउटसाइड द स्टंप, खरा मारा, दिशाहीन मारा, स्वैर मारा. 1 धावेचा निर्वाळा दावा, समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झाली 5 वर, बिनबाद 5, 5 फॉनन 6 वर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा. विघ्नेश्वर मित्र मंडल, अतिशय जबरदस्त संघटन कौशल्य. युनिटी इज द पॉवर ऑफ दिस ग्रुप. ज्या व्यक्तीची आतुरता- फलोत्रोमध्ये गॅदर. येस, रविकांत म्हात्रे. खरं तर यांची वाट पाहत होतो आपण सकाळपासून. येस, सकाळपासून त्याचा रविकांत बऱ्याच म्हात्रे. वेळेला आम्ही उल्लेख केला की अतिशय गुणी, आदर्श व्रत खेळाडू आमच्या बऱ्याच कारण माझ्या माहितीनुसार रायगडमध्ये ज्यांच्या आमची कुठं ना कुठं व्हायची भेट. एकेकाळी 1980 ते 90च्या दशकामध्ये ज्यांनी क्रिकेट गाजवलं, अजरामार केला कोपकांचा क्रिकेट. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट मारा, सुसाट स्पेल. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. संघाची धावसंख्या फक्त एनिमेन 6 धावा आफ्टर 3 डिलिव्हरीज. 40 4 चेंडू 6 धावा. 40 धावांचं आव्हान, मोठं लक्ष आहे आणि मोठे फटके येणं गरजेचे आहेत. परंतु पाहिलं Yes, असेल 4 चेंडू अतिशय कुरुम धावा गती, संत गती, मंद गती, कासवचाप खेळ. कारण धावांचं टार्गेट जवळ 13.33 आहे. हो हो येस, पुन्हा एकदा फ्लिक केलाय, चांगलं टायमिंग आणि हा चेंडू पुन्हा एकदा. हो, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. काय जबरदस्त झेल घेतलाय बघूया, सीमा रेषे लगत काहू कॉर्नर आणि बरोबर व्हाईटिश मिडवे केला, झेल कॅरी केला नयन पाटील. नयन पाटील. येस, पहिल्या फेकेचा बदाम, पहिला गडी घरात, पहिला हादरा, पहिली फेके तडीपार, हद्दपार, झेरबंद, स्थानबद्ध. पहिल्या फेकेची हकालपट्टी, उचल बांगडी, पहिल्या फेकेची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. धावसंख्या फक्त इनिमेन 6 धावा, 1 बाद 6शी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय खराब सुरुवात, डलमलीत खळबळजनक सुरुवात, विकृत सुरुवात. 1 डाऊनचा फलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज. येस सर, धन्यवाद. येस गुडलक संघाचे आणखीन एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून चंदू पाटील, ज्यांचं नाव Yes, आवर्जून चंदू घेतलं जातं. पाटील. आपण पाहिलं असेल रविकांत म्हात्रे, अष्टपैलू खेळाडू. त्याच्यानंतर पाहिलं असतील येस विजय पाटील, एक लिजेंड, म्हणजे अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज, डिफेन्स. येस, गुडलकचा नव्हता, दुसऱ्या टीमचा होता, पण होता ना, गावचाच होता ना. येस सर, नो डाऊट. का अष्टपैलू खेळाडू, त्यांनी देखील कामगिरी पार पाडलेली आहे. चांगला शतरक्षक, चांगला फलंदाज. परंतु आज रुपेश म्हात्रे, व्यासपीठावर- बघा बाटली बदलली तरी दारू तीच असते. दारूमध्ये फरक आहे, ब्रँडमध्ये फरक आहे, सांगा मला. बरोबर की नाही? गुरु बदलायला नाही पाहिजे. येस, फक्त गुरु बस. फक्त बदलू नका.
बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक म्हणजे पहिलं संपुष्टात. पहिले ओव्हर झाले ना. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. राईट आर्म राहून द विकेट. हो हो यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता परंतु नोमॅन्स लँडमध्ये दोघांच्या आवाक्याच्या बाहेर एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडू 7 धावा असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. संघाच्या वतीने दुसऱ्या षटक प्रगती पदावर दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. अतिशय चांगले क्रिकेट दमदार स्पर्धा विघ्नेश्वर मित्र मंडळ कोपरख यांनी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी कॉलेज बॉईजची ही स्पर्धा अव्वल दर्जाची एक दर्जेदार अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा. संपूर्ण नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धेमध्ये लक्ष आहे बघूया. न भूतो न भविष्यते नो प्रॉफिट नो लॉस न नफा न तोटा या तत्वावर ही टुर्नामेंट्स आहे. गोपेश काय म्हणाल? जी जरूर, कारण की कॉलेज बॉईज ह्या संघाचं कौतुक का करतो, कारण की कालच्या दिवसापर्यंत त्यांना एक प्रश्न विचारला होता की स्पॉन्सरशिप वगैरे काही, तर ते म्हणत होते की आजपर्यंत तरी काही नाही, पण याच्या पुढे नक्कीच आम्ही बघूया, आपण जितकं होईल तितकं करूया. आणि जरूर त्यांनी प्रयत्न केला. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान 360चं मैदान करा. म्हणजे नवी मुंबईचे जे 2 मैदान आहेत ते गणपत शेट्टांडे मैदान आणि संघर्षातून निर्माण केलेलं हे भूमिपुत्र मैदान याचा आम्हाला खरं म्हणजे अभिमान आहे कोपरकणे गावाला यांचा की चांगलं मैदान. जी संपूर्ण श्रेय जाईल विद्यानंदजी पाटील भूमिपुत्र Yes, मैदानासाठी नक्कीच, खूप लेखाजोखा त्यांनी उचलला. आणि नक्कीच जी ही जी डागडुगी जी वगैरे दिसते डागडोजी जे डागडोजी महत्वाचे आहे हो. खडकाळ जमीन होती आणि या Yes. खडकाळ जमिनीमध्ये Yes. जवळजवळ 200-300 गाड्या इथे जरूर त्यांनी टाकल्या होत्या आणि चला, लेवल केली होती. yes. दुसरा गोलंदाज असेल विकास पाटील. विकास पाटील. सर पाहिलं तर प्रणित हा थोडासा दुखापतीने Yes, झुंजतोय. उजव्या खुशीमध्ये त्याच्या थोडासा मासपेशीमध्ये yes. तणाव आलाय, परंतु संघासाठी करूया मारोच्या मॅच मध्ये मात्र त्याला बरोबर जरी जायबंदी असला तरी खेळावं लागेल संघासाठी. हो हो यस पुन्हा एकदा चापटे मारायचे ते चेंडू निघून गेलाय आणि मिळते 4 धावा. यस आउट फील्ड फार फास्ट आहे. पुन्हा सीमा रेषेलगत फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. थांबा जोरदार अबेल बंडा आउट आहे का? जो डाऊट असेल जर तुम्हाला डाऊट असेल यू कॅन टेक रिव्ह्यू. आमच्याकडे रिव्ह्यू जर अवेलेबल असेल जर फुटेज असेल नाही ना. नो 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 दशरथ आपण जर पाहिला ना तर रोहितची चपळता पाहिली, अप्रतिम धावला, परंतु चेरीदेव मित्र मंडळाचं कौतुक करतोय कारण की मागच्या काही 10-15 वर्षापूर्वी ह्यांची फिल्डिंग जी होती ना अप्रतिम, आजपर्यंत तशीच नाही फिल्डिंग. नाही, ते सत्य तीच कन्सिस्टन्सी आहे अतिशय दर्जेदार. फिल्डिंग करा म्हणजे तुमचा हा मेन बेस आहे स्पीड करा क्रिकेटचा. यस जरा स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर अजून एक फायनलची मॅच आहे. प्लीज जरा स्पीडअप दोन्ही संघाला विनंती करतोय. कृपया जरा स्पीडअप करा, जलद गतीने खेळा. म्हणून तुम्हाला 3 ओव्हर आम्ही देत नव्हतं, आम्हाला माहिती होतं काहीतरी टाइमपास होईल, पण फायनल मात्र तुम्हाला 2 ओव्हरची ठेवावं लागेल अन्यथा काळोख पडेल. विकास पाटील वर्सेस रोहित खेळण्यासाठी सज्ज होतोय. विकास पाटील गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा निघतोय. हो 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 वाईटचा इशारा. सुमेर मारा दिशायन मारा. येस आउटसाइड द लेग स्टंप. 1 धावेचा निर्वाळा दावा समर्थन. 1 धावेचा आदेश तंबी फरमान इशारा फुगून 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या फैलावली. धावांची उत्पत्ती निर्मिती धावसंख्या उभारी घेताना टोटल स्कोईज 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. दुसऱ्या षटकाचा माग करताना आपल्या ठेवणीतलं पटडीतलं दुसरं षटक सांगिक तिसरं दुसरं षटक पहिलं ट्रॅव्हलिंग ना. प्रदीपजी विचार रेडिओ जॅकेट दिवसभरात ज्याने अतिशय अफलातून समालोचन. हो 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 पुन्हा एकदा एकच धाव मिळेल बघूया. टायमिंग नव्हतं बघूया. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 12 वर. 12 फॉर 1. 40 धावांची गरज. आणि गुपेश तुम्हाला तर मात्र अटॅक करावा लागेल. आक्रमण शिकणं अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन आहे, कारण अजून 28 धावा तुम्हाला कटायचे आहेत. जी जरूर मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके खेळत असताना मनगटातला जोर आणि सीमारेषा ओलांडण्यासाठी मात्र टायमिंग महत्वाचं असेल. आणि कमालीची timing साधलं गोलंदाजाने पाहिजे. फिल्डिंग करावी लागेल. आता मात्र तोडफोड फलंदाजी करा, पर्याय नाही, ऑप्शन नाही तुमच्याजवळ. मगाशी असा सामना हा दिवसभरात फ्रूटचा जो आणि हा लॉफ्ट केला पुन्हा चेंडू हवेमध्ये की आउट ऑफ पाक.
झेल झाला ड्रॉप म्हणतंय लॉंग ऑन लाव. कॅचेस विनिंग द मॅचेस, परंतु फारसा तेवढा काही इफेक्ट पडलेला नाहीये. एक धाव मिळते, संघाची धाव संख्या 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही बॉल बाकी आहेत षटकामध्ये तब्बल 4 बॉल, 3 बॉल्स टू गो. विद्यमान सामना सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा चेरेदेव त्यांच्या विरोधात साई मल्हार. 2 बलाढ्य अव्वल संघ एकामेकाच्या विरोधात. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. हो 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 हो, चाबूक शॉट. चांगलं ग्रेट फिल्डिंग. काय फिल्डिंग केली, अन्यथा ह्या देखील 4 धावा झाल्या असत्या. फिल्डिंग तुमचा हा मेन पाया आहे, फाउंडेशन आहे. धावा झाल्या 15 वर. 15 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद. कारण हे मैदान आहे भूमिपुत्र मैदान, जिथे धर्मवीर चषक, प्रवीणदादाची टुर्नामेंट्स आणि ही टुर्नामेंट्स म्हणजे अशा बऱ्याच, आणि येत्या मोठे फेब्रुवारीच्या एंडला एक जबरदस्त म्हणजे व्हिजन नेचर ही स्पर्धा, आपल्या लाख कमळाची स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे. दमदार आयोजन. हो हो, येस आउटसाइड द ऑफ स्टंप. एक धावेचा इशारा भरकटला, दंडित केलं. अवैध नकारात्मक निगेटिव्ह बॉलिंग अटॅक बोल्ड बाय दिस बॉलर. एक धाव मिळते, संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 16. धावा झाल्या 16. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अटॅक करावा लागेल. अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 24 धावांची गरज. आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न मिड ऑफला. ओहो, ग्रेट कॅच, सुपर कॅच. आणि विकेट अजून एक प्राप्त होईल. द्वितीय विकेट. स्वाहा डीजे. तुम्ही इथे येऊन राहा प्लीज. लगेच टॉस होईल. तो बहुतेक फायनलचा सामना वाटते 2 षटकांना ठेवावा लागेल. आपल्याकडे पर्याय नाही, कारण अंधू जर बॅड लाईट झाली तर जो दुसरा डाव असतो ना फलंदाजी करताना गुपेश, ते त्रासदायक होईल. जी जरूर. वेळेचा बंधन महत्त्वाचं आहे. वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे. आणि वेळेला जर आपण महत्त्व द्यात, आदर्श वृत्तीने खेळाल तर मात्र आपलं नाव पुढेही चमकेल. आणि येस, लास्ट डिलिव्हरी. धावा झाल्या म्हणते 16 रन्स. 2 बाद 16 वर. आणि जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. रिक्वायर्ड 24 रन्स इन रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. हो 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 हो, पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. दुसरं षटक संपुष्टात. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अतिशय रंगतदार हाय व्होल्टेज मुकाबला. रोमांचक, नाट्यमय, चित्तथरारक, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच, रफ टाइमचा सामना. 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी तुम्हाला हात चोळीत जावं लागेल. 6 बॉल 24 धावांची गरज. येणारा गोलंदाज, याच्या हातात संपूर्ण फ्युचर, भवितव्य, भविष्य सोबवले. कॅप्टननं शेवटचा गोलंदाज असेल अजय अगास्कर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस, साई मल्हार आणि चेरीदेव 2 बलाढ्य टीम ज्या क्वालिफाय झाल्या सेमीफायनलमध्ये. आणि श्री गणेश सांगायचं कॅप्टन या प्लीज. तुम्हाला विनंती असेल, आय विल कॉल टू कम इमिजिएटली फॉर टॉसिंग इन द फ्रंट ऑफ कॉमेंट्री बॉक्स. संदीप पाटील गंद्रे यांनी जर 3 षटकार लगातार खेचले तर निखिल यांच्याकडनं पहिले 3,000 रुपयाचा पारितोषिक. येस, पहिले ऑफर असेल आज. ओहो, लेफ्ट आर्म राहून दे विकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू झाला मिड विकेटला. आणि येस, इकडं मात्र एक दरवाजा लावला, दुसरा दरवाजा आपोआप उघडला. चला 5 मध्ये 19 23.
5 चेंडू 23 धावांची गरज. थोडासा संघ बॅकवर्ड संघ उतरलेला आणि विजयाचे डोहाळे म्हणजे 60-40 मॅच आहे अजून. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कॉलेज बॉयजचं कौतुक करेन, कारण की गुडलक संघ हा या संघाने कोपरखेळण्याचं नाव उंचावलेलं आहे. गुडलक संघाने काय दिलं तर चांगले खेळाडू दिले. गुडलक Yes, yes. संघाने काय दिलं तर कोपरखेळण्याचं नाव कमवला. Yes. गुडलक संघाने आपला कोपरखेळणाच नव्हे तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, रायगड, अगदी महाबलेश्वर पर्यंत आपलं नाव कमवलेलं आहे. Yes, yes. अखंड अनेक, महाराष्ट्रात नाव कोरलेलं आहे कोपरखेळण्याचं. Yes, तर good luck. त्याचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. Yes. एका काळी मी पाहायचो सर, मला खेळायला मिळालं, भाग्य मिळालं, 7 वर्ष खेळलो, परंतु भंडास मात्रे असतील किंवा रविकांतजी असतील किंवा सँडी दादा यांची बॅटिंग अफलातून व्हायची. विनय वेटा यांना खेळत असताना पाहायचो, गुरुदादा, किशोरदादा व जबरदस्त गोलंदाजी करायची. चंदू पाटील असतील आणि विजय पाटीलकडनं शतरक्षण शिकलेलो आहे, यातील मात्र शंका नाही. येस येस. जबरदस्त खेळाडू आहेत. व्यासपीठावर जरूर आहेत. राजेश वेटा आहेत, संदीप वेटा आहेत. अजूनही गुडलक संघाचे खेळाडू कुठे असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर तुम्हाला यायचं आहे. विनंती अशी प्लीज या, जे कोणी सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक असतील, कोपरगावातील मान्यवर व्यक्ती, त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर स्थान बनवा प्लीज. चला, बॉल राहिले 4 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 23 धावांची गरज. जवळजवळ सामना झुकलाय आणि हा पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पण धावा मिळते 4 धावा. या चांगला फटका, दमदार स्ट्रोक, परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे. जर एखादा व्हाईट आणि बिहाइंड द विकेट गेला 5 धावा मिळतील म्हणजे अजूनही झरताची शक्यता आहे. 4 चेंडू 19 धावांची गरज. 4 balls टू गो, रिक्वायर्ड 19 रन्स. रोमार्शक. तीन बॉल किती पाहिजे? अजय गोलंदाजी करतोय. अजय गास्कर पाहूया पुन्हा एकदा. रोहित खेळण्यासाठी तयार. पुन्हा हो एकदा हो हो, चांगली आणि हा पुन्हा त्या चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र पराभवाचे विजयाचे डोहाळे, विजयाची चाहूल. चेहरे देऊन मात्र आज कमाल केली. भूपेश, जी जरूर. चेरेदेव मित्रमंडळाने अप्रतिम खेळ दाखवलेला आहे. यावर्षी चांगल्या जिद्दीने जोमाने खेळलेले आहेत. यस, मी विनंती करतो श्री गणेश संघाचा कॅप्टन आणि याच्यातला विजेता संघ अर्थातच चेहरेदेव. 90-10 असा हा सामना असेल. जवळजवळ सामना कलंडला आहे. हो हो हो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग आणि अक्षरशः फलंदाजी ढेपाळली, नांगी टाकली, नतमस्तक, लोटांगण, दंडवत, हतबल, हतबुद्ध, निर्बल, निर्बुद्ध. अतिशय वाईट स्थिती, दयनीय अवस्था आणि जवळजवळ फायनलमध्ये दिमाखात चंचू प्रवेश, कमबॅक, पुनरागमन. चला, शेवटचा बॉल आहे. धन्यवाद. यस, शेवटचा बॉल बाकी आहे. याच्यानंतर संपूर्ण फायनल आमचे रेडिओ जॉकी करतील. अतिशय दमदार समालोचक, लेजंड समालोचक म्हणजे म्हणे ज्यांचं संपूर्ण हयात 35 ते 40 वर्ष, ज्याने अधिराज्य या समालोचक कॉमेंट्रीमध्ये गाजवलं, आमचे रेडिओ जॉकी. चला, या श्रीगणी संघाचे कॅप्टन आणि चेरेदेव संघाचे कॅप्टन. शेवटची अंतिम फेरी ही भैरवी. प्रदीपजी विचारे आणि दशरथ दादा, आपणास देखील विनंती आहे, कारण प्रेक्षकांची जरूर फरमाईश आहे. आपले जे आवाज आहे आणि आपले जोक्स आहेत ते जरूर प्रेक्षकांच्या भेटीपर्यंत पोहोचवायचे आहे. प्लीज, थँक्यू. हॅलो, श्री गणेश संघ नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचं आहे. आलंय का? रविकांतजी म्हात्रे सर आणि विनंती असेल सँडी दादा, सगळ्यांनी